महत्वाची गोष्ट की तुम्ही सेव्ह करायला पाहिजे. आणि सेव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे, एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो म्हणजे तुम्ही नीड आणि वॉन्ट क्लासिफाय करायला शिकले पाहिजे. नीड्स म्हणजे काय, गरज, आणि वॉन्ट्स म्हणजे काय, हवाहवंसं वाटणं. आपल्याला भरपूर गोष्टी हवाहवंसं वाटतात, बरोबर आहे की नाही? त्या सगळ्या मिळतात का, नाही मिळत, बरोबर आहे की नाही? बऱ्याच वेळेला पश्चात्ताप पण होतो एखादी गोष्ट घेतल्यानंतर, बरोबर आहे की नाही? सो पहिल्यांदा हे क्लासिफाय करायला शिका की तुमची गरज काय आहे आणि तुम्हाला फक्त हवाहवंसं वाटतं ती गोष्ट काय. ह्याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला मी सगळ्यांना सांगतो. म्हणजे बेसिक गोष्टी सोडून, जे तुम्हाला तांदूळ लागतं, डाळी लागतात, हे वगैरे सगळं सोडून द्यायचं, कारण का ते नीड आणि वॉन्टचं क्लासिफाय करायची आवश्यकता नाही. पण हे सोडून जर तुम्हाला काही घ्यावंसं वाटत असेल तर ते लगेच नाही घ्यायचं, ते पोस्टपोन करायचं, त्यावेळेस घ्यायचं नाही. परत वाटेल तुम्हाला घ्यावंसं, परत ते पोस्टपोन करा, असं 3 वेळा करायचं. आणि 3 वेळा ते पोस्टपोन करून सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे मला पाहिजेच, तर मग ते घ्या, कदाचित ती तुमची नीड आहे. फक्त त्याला एकच नियम आहे, ते 3 वेळा एकाच दिवशी नाही वाटलं पाहिजे. बरोबर आहे? किंवा लगेचच नाही वाटलं पाहिजे, नाही मला नको असं जायचं, परत व्हायला हवा आहे का नाही, अशी भावाने सांगितलं 3 वेळा करायचं, घेऊन यायचं. तसं नाही करायचं. त्याच्यामध्ये काही टाइम जायला पाहिजे. टाइम जायला पाहिजे म्हणजे दिवस काही जायला पाहिजे. असं जर तुम्ही करू शकला तर तुम्ही तुमच्या नीड्स आणि वॉन्ट्स खूप चांगल्या पद्धतीने क्लासिफाय करू शकाल. कारण वॉरन बफेट नाव कधी ऐकलंय? वॉरन बफेट जगातले 2 नंबरचे आता, म्हणजे 1 नंबर होते ते आता 2 नंबर होते ते आता 3 नंबर झाले. बिल गेट्स 2 नंबर झाला आता. सो वॉरन बफेट त्यांनी काय सांगितलंय की जर आज तुम्ही अशा गोष्टींवर खर्च केल्या ज्या तुम्हाला नाही पाहिजेत, तर उद्या कदाचित तुम्हाला अशा गोष्टी विकाव्या लागतील ज्या तुम्हाला पाहिजेत. सो जर नीड आणि वॉन्ट जर क्लासिफाय प्रॉपरली केलेत तर तुम्हाला कळेल की ऍक्च्युली तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे.